कडवे 4 आहेत. तुकोबरायांच्या गाथा एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग समचरण दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग मागणे ते एक तुझप्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गाथ्यामध्ये ते 4092 अभंग आहे. काय अभंग नामपरे संतपरे विनंतीपरे विनवणीपरे मागणीपरे सर्वमानस घोंगडे पायकेत व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगी आहे एका खरी आहे बाईला आहे उपले आहे गवळणी आहे तीव्रवली आहे ओमटेश्वर आहे नामपर आहे संतपर आहे एका वाक्यात तुकोबरायांच्या गाथा. खाली बसत का प्रॉब्लेम काय ते मागचे उठला देत होते इकडे कोण मासा नाही. तुकारामांचा गाथा 5वा वेग जरूर आहे. पण तुम्ही आलेले असं म्हणू तुकोबरायांचा गाथा हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणते ऐकणारी माणसं म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे. अवतार पांडुरंग आहे. आज कीर्तनाला घेता अभंग तुकोबरायांचा आहे. गाथ्यातील आहे कडवे 4 आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे. फक्त ऐकणाऱ्यांना 1-2-3 सूचना आहे. तुमची आपली पहिली गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. कीर्तन ऐकणाऱ्याला 2-3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं डबल जेवायचं चांगला चप्पल जोड घालायचा आम्ही शिवकाला तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं यायचं नाही. दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. पहिल्यांदा सांगितलेलं बरं. आणि तिसरी गोष्ट कीर्तनात शंका असली ती जागेवर विचारायची. अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर नाही देता येईल महिन्याला देईल पुस्तकं उलटे पालटे करून देईल पण मी गेल्यावर कानायचं नाही. आमचंच ऐकायचं आणि आमच्याच क्लिपा करायच्या हा धंदा बंद करा. स्वतःच काहीतरी काढा. ज्याला युट्यूबला कीर्तन टाकायचं त्याच्या किमान ज्ञानेश्वरीची एक ओळी पाठवायची नाही तर त्यांना हरिपाठ तरी लोकांना म्हणून दाखवतो. धंदा म्हणून संप्रदाय वापरू नका. अभंगाला सुरुवात करायची मोबाईल मध्ये अभंगाला सुरुवात करायची फक्त फटाफटा बोलायचा. आता बोललं तरच कीर्तन करेल. घेतलेला अभंग तुकोबरायांचे गाथीचे नाही कडवे 4 आहे. मान्य हा अभंग मागणीपर आहे. ठीक आहे. मागणीपर अभंगामध्ये गाथा एकूण 4092 अभंग 125 अभंग मागणीपर आहे. एकूण 125 अभंग मागणीपर आहे. त्यामधला याचं कीर्तनाला घेतलेला अभंग मागणीपर आहे. अभंगाला सुरुवात पहिली शंका मागणीपर अभंग घेण्याचं कारण काय. व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट. त्याला काय कारण आहे. कारण इज अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मग अभंग मागणीपर घेण्याचं आजचं कारण काय. काय कारण आहे. उत्तर जन्माला येणं यालाही कारण आहे. महिला यालाही कारण आहे. गरीब झाला यालाही कारण आहे. श्रीमंत झाला यालाही कारण आहे. आणि श्रीमंत भिकारी झाला यालाही कारण आहे. पहिलं कारण जन्माला का आला. उत्तर 17वा अध्याय. 4 जणीचे फुले मानव जणीचे भोले आणि भोगी जणीचे केले कर्म पूर्व जन्मीचे. मागील जन्माचे भोग भोगून सोपवण्यासाठी जन्माला यावं लागतं. झालं फायनल. फायनल झालं. पुन्हा वळवळ नाही करायचं. फायनल. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावं लागतं. याचं उत्तर यायचं बघायचं जायचं. म्हटला प्रश्न जन्माला का आला. बोललं तरच कळत नाही तर आपलं तुमचं बजेटच बसणार नाही. का आला बघायला. कधीच मागचं उत्तर आहे का 17वा अध्याय. जाणण्याचे पुढे 9वा अध्याय. आगात म्हणजे अजून काय करावा. काकडा मुका झालं वाचा गेली होतो पंडित महादेव 4000 मुखदगत वाणी गर्वामध्ये झाली सर्व. माता माऊली बाजारीचा शब्द नाही दिला मागुता. साधू संतांची निंदा हरिभक्ताची चुती नाही. त्याने वाचा पंगू
निंदिले उपांना त्याने पावलं मुख वंदना, नाही केले पुराण श्रवण, नाही ऐकले हरी कीर्तन. अजून आपण सांगू पुरा मी तर वानतापर्यंत कर्म हिनवती मंदवती तुझ्या ठेवलेले कधी वाची उपयोगी माय बाबा नाही ऐकले काय गीत धरले सांगितले नावडे पुराण वैसले संत केली बहुत परनिंदा करून येतो केला व्यापार वायदा भार कुटुंबाचा नाही केले तरी धरून पाळीला पिंडे धरून नाही संत सेवा घडले जाणं पूजव लोक तिथे असंग संघ घडले अन्याय बहुत धर्मभाव नकल हेच नाही बोलू आठवते आप आपल्या हात करू शत्रू धाबी धावे दारू तू तव कृपेचा सागरू उतरी पार तू का म्हणे. बाकीचे घरी गेलो बा बस यायचं बघायचं जायचं फायनल झालं. मी इथं वशिला विसला गप मारायचं आणि बघायचं हे नाही माझं वाईट का झक मारते बघायचं हे नाही इथं हे नाही होऊ नाही यायचं बघायचं झालं फायनल. माणसं जन्माला का आली भोगायला गेली का भोगायला उत्तर. माणसं गरीब का झाली उत्तर प्रारब्ध. पुरावा 18वा अध्याय एक शब्द 18व्या अध्याय इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट. 18व्या अध्याय कशी होऊये इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट उत्तम मध्यम बोलता उत्तम मध्यम गरिष्ठ. काहींचं प्रारब्ध उत्तम आहे काहींचं प्रारब्ध मध्यम आहे काहींचं प्रारब्ध गरिष्ठ आहे. काहींना पैसा मोजता येईल काहींना पाहायला मिळालं काही दुसऱ्याचं पाहून मिळेल. काहींना इष्ट मोकारे पोरग नाही काहींना इतकी पोर आहे झोपायला जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झाले नाही. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे म्हणजे परत उत्तर नाही का यायचं कशाला भोगायला जायचं कशाला मृत्यू लोक आहे मृत्यू लोक जावंच नाही. आता गरीब का झाले प्रारब्ध आहे. आयुष्य भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे संपलं. प्रारब्धात 3 प्रकार पडले उत्तम मध्यम गरिष्ठ. झालं पाहिजे. मग श्रीमंत माणसं का झाली प्रारब्ध. गरीब का झाली प्रारब्ध. आता उलट फिरायचं का गरीब झाली प्रारब्ध श्रीमंत झाली प्रारब्ध. पण श्रीमंत परत भिकारी का झाली कर्म. इथं प्रारब्ध नाहीये इथं मागातल्या वाणी वागला का त्याची जीवलीच हा नियम आहे. त्याला उत्तर मोबाईल बंद केले बरं खाली बस दिलं खाली बसतो काय प्रॉब्लेम काय त्याला खुर्ची दे विठाल विठाल. कीर्तनात असं एकदा लिंक लागली ना त्याला विषय नाही लावला पाहिजे. आणि कीर्तन माझं कीर्तन आपलं बाहेर नाही गेलं पाहिजे आत गेलं पाहिजे तर त्याला मजा. ठातूर मातूर नाही आत कीर्तन गेलं की मग त्याला मजा. ते आपल्याकडे जमत नाही सूत्र. त्याला एक वाक्य जरी ऐकायचं फापाचं तर कीर्तन फापाचं मग ते सूत्र बसत नाही. चला दिली लिंक लावून तुम्हाला थोडं मागे देतो थोडं परत पुढे आणतो. हे बरे आरोग्य तुकाराम महाराज काढतात नाही मागणी पर घेण्याचं कारण मी तुम्हाला उत्तर सांगितलं तेवढं उत्तर नीट ऐकायचं. प्रारब्ध आहे. गरीब का झाले उत्तर आहे. श्रीमंत का झाली उत्तर झाली. श्रीमंत गरीब का झाली कर्म आहे. उत्तर ओवी नीट ऐका. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. घुसत आहे का पहा. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात पण संपत्ती आणि सद्गुण एकत्र कधी राहत नाही. आणि जर ते एकत्र राहिले तर तो देव झाल्याशिवाय संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. पैसा आला उत आला पैसा आला गमेट आली पैसा आला उत आला पैसा आला अहंकार आला पैसा आला गमेट आली खानदान मातीत गेली. संपत्ती डाव्या अध्यायाचं असं म्हणणं आहे संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र राहिले तर तिथे देव. ओळी क्लिअर करा. हे जेत देत संपत्ती आणि दया वस्ती आली एका ठाया ते साल खनन दया ही होती माझी. म्हणजे हे जिथं दया आहे आणि संपत्ती आहे तिथे देव आहे. माझं वाटतं परत ऐका. संपत्ती हे बरे संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. परत ऐका. पण संपत्ती आणि सद्गुण कधी एकत्र राहत नाही. आणि जर राहिलेच तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही.
पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते बसाल, देव तुम्हाला दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती देत, आज्ञापक व्हाल, वाचा शक्ती पाहा. महाराष्ट्रामध्ये मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. 5 मिनिटांना सांगा नाही, ती माणसं तरफाडूनच मारणार. नीट ऐका. दलाली, दलाली, कमिशन, टक्का, पगाराच्या वर कमाई, हा पैसा ज्याच्या घरात येतो त्या घरात एक येडी अवलाद जन्माला येतेच. परत ती नाही का ज्यांनी पगाराच्या वर इष्टेटी कमवल्या ती माणसं रिटायर झाल्यावर येडी झाली, कुत्रीचा मुका घेतात गाडी. आणि याचं उत्तर जर तुम्हाला वाटत असेल महाराज असं का बोला, आपल्याकडे पुरावे सकाळपर्यंत घ्यायचे. हे 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत. नीट ऐका. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, पखवाज वाजवणं दैवी संपत्ती आहे, गायन करणं दैवी संपत्ती आहे, गरीब लुटणं, मोकार कमवणं, टक्का घेणं, कमिशन घेणं, एखाद्याला मारायची सुपारी देणं, हा जो पैसा आहे हा आसुरी संपत्ती आहे. आणि ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय जर तुम्ही कधी उचाकला तर बसलेले कोणी महाराज बिराज असले तर कोणता बस करते ज्ञानेश्वरीचा? 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. परत ऐकायची. दैवी संपत्ती 26 गुण आहे. किती? 26. आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. फक्त किती आहेत? 6. मग 6 गुणाला ओव्या जास्त आहे आणि 26 गुणाला ओव्या कमी आहेत. का? गोपाल कृष्णाने अर्जुनाला दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगताना आसुरी संपत्तीचे गुण जास्त का सांगितले नाही? ओव्या सांगितल्या पण दैव संपत्तीच्या ओव्या कमी आहे का? त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर ऐका. 26 गुणांना इकडे किती आहेत? 26. इकडे किती आहेत? 6. बोलत किती आहेत? 6. या 26 जणांना संपवण्याची ताकद त्या 6 जणांमधल्या एकाच. डोकं काम करते का? उदाहरणार्थ अतिशय सुंदर गातो तसा गायकच नाही, वागण्यात थापाला 26 त्याला माते घालते. 26 सुंदर वाजवतो असा नाहीच, थोडा तिरपा पाय पडला. शर्टाला किती डाग पडू द्या, कपड्याला किती डाग पडू द्या, चारित्र्याला लागलेला डाग कधी धुवून निघत. कपडे मारू द्या, कपडे काय माणूस चालायचा तर कपडे ठेवून काय करायचं? कपड्याला डाग लागणं हे वेगळं आहे, पण चारित्र्याला डाग लागणं आणि हे 6 जण तो लावतात. उदाहरणार्थ राग आला, खून केला, 26 संपले. काम जागा झाला, काम खवळला, शरीरातला काम खवळला, बलात्काराची क्रिया घडली, 26 शून्य. मग 26 जणांच्या ओव्या कमी आहेत आणि 6 जणांच्या ओव्या जास्त आहेत. आणि ते 6 जण जे आहेत मग पापाचा पैसा घरात आणताना जर तुम्हाला नीट सांभाळता आला नाही तर त्या घरात त्या घरात पोरं बाळ भंगार निघतात. आणि ज्या माणसाची मुलं नालायक निघली त्यांनी इस्टेट कमवण्यात मजा नाही. यावर तुमचं काय मत आहे? पोरं नालायक निघल्यानंतर कमवायची कुणासाठी हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. तुम्ही कुणासाठी पाप करता? आज 52 वर्षाचे म्हातारे झाले तर अजून हरिपाठ पाठ नाही. 60 वर्षाच्या म्हातारे झाले तर अजून माळा सुद्धा घातला नाही. अरे जगायला वाटलं तरी पाहिजे काय आपल्याला? इथं राहून तुम्ही केलं काय? संसार करणं पराक्रम नाहीये. हे गाड्या घेणं, बांगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम नाही. गाडी घेणं, बांगला बांधणं, बायको करणं, सरपंच होणं हा काय इतिहास आहे का? काय माणसं म्हणते मी ग्रामपंचायत सदस्य. तू पागल आहे का? सदस्य अरे सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले येड्या तुला. उलटा गावानं तुझा 13 लाखाला कार्यक्रम केला, तुला काय कळत?
कोण खातं तुम्हाला ना? मानासाठी आपापलेली मंडळी नाही तर काय जगायला किंमत? फक्त 3 गोष्टीसाठी लोक जिवंत आहेत: धन, भोग आणि मान. काय लागत लोकांना? फक्त 3च रोग झाले: 1 धन, 2 मान आणि 3 भोग. तुम्ही बघा बरं, या आठवड्यामध्ये 6 महिने टाळखा घेऊन मोठी लोक येत नव्हती. तुम्ही बधिर आहे, समाज लाचार झाला. समाजात फक्त या माझ्या समोर जी बसलेत नाही एवढी, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. गेलेली माणसं, त्याला धर्म संस्कृती हा काही विषय नाही राहिला. विकली लोक, विकली. गुलाम झालात तुम्ही, गुलाम. आणि तुम्हाला आयुष्यभर गुलामच राहावं लागणार हे ध्यानात ठेवा. तुम्ही असेच मरणार. तरी टाळ्या वाजते. हा विनोद नाही, हे अमेरिकनचे पिक्चर आहे. हे थोडं झोंबात आहे पण खरं आहे. मी म्हणजे वाल्या पुढे सध्या अख्ख्यांची घोडी एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच आहे माझा, मी फक्त खरं बोलतो. खरं बोलतो. अरे MSc PhD माणसं 9,000 रुपये प्राप्त करतात, 9,000 रुपये महिन्याने प्राप्त लोक वापरले तरी शिकलेल्या लोकांना लाज नाही. आहेत का नाही मला? 9,000 रुपये महिन्याने MSc PhD येतो. 42 वर्ष शिकला होतो, त्याचा नातू पाहायचा का? 9,000 बायको येते का? काय वापर, तुमचा वापर काय माहिती तुम्हाला? यूज अँड थ्रो. तुम्हाला फक्त सीझन पुरतं जवळ करायचं, सीझन संपला का सोडून नाही. तुम्ही आजबरी लोटे बदली झालेली माणसं. तुम्ही आता माझ्या पुढे बसली का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा, ठोकली मी. 250 रुपये रोजानं सगळ्याला झालेली माणसं तुम्ही. तुम्हाला काही गाजर धर्म कळतो? वडा खावा सगळं 3 चड्ड्या खराब झाल्या एवढ्या. विकले गेलेली माणसं हे लाचार आणि नाणे. परत थोडं काय नाही, झोंबल थोडं कीर्तन, पण ती काळाची थोडं मागण्यातून परत पुढे करंट लावून दिला. तुम्हाला करंट लावल्याशिवाय मजा नाही. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि सद्गुण कधी एकत्र राहत नाही. म्हणजे ज्या घरात पापाचा पैसा ज्या घरात पापाचा पैसा येतो का पाप का पाप करायची का विकले झाली. संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही, पण संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहिल्याशिवाय. आणि आज कीर्तनाला घेतलं आपण तुकोबरायचंय. आम्हाला पटकन प्रवेश करतो. माझं 31 आहे सकाळपासून. मी काही सीझन मधला कोण आहे हलके हाती 3 1 केल्यावर आपल्याला झोपच येत नाही. 4 किलो मोकळ्या मनात झोप. 3 तर करतोच. चला फटाफटा बोलत आहे का? घेतलेला म्हणलं तुकोबरायचंय का? घेतलेले कडवे 4 आहेत. मागणी पण आपण घेण्याचे कारण त्याला 4 कारण उत्तर सांगितली. पण आता मागून आज मागणी पण आपण काय घेतला त्याचं उत्तर ऐका. जरा किचकट आहे पण गायकवादक महाराज मंडळी जरा बारीक ऐका. मंदिर पूर्ण होईल पण कळत चालला तर, मंदिर पूर्ण होईल पण कळत चालला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कश लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दही आणण्या फुटली तर, आणि सप्ताहाचा शेवट होईल पण मागणी पण आपण झाला तर. आता उद्या तुमचा काल आहे म्हणजे आजचं कीर्तन मागणी पण. प्रश्न काय घेतलं? उत्तर मंदिरावर कळत चालला. मंदिराचं काम फटाफटा संपलं. आता त्याचा पुढे विषय नाही. देवळाची कामा करशू वाव्या क्लिअर ऐकायच्या. मंदिरावर कळत चालला, प्रश्न मिटला. चला पुढे. 2 पाऊस आला, पाणी पडलं. पाऊस आला, पाणी पडलं, पाणी वावरत आलं, वावरातलं पाणी बांधात गेलं, बांधातलं पाणी धरणात गेलं, धरणातलं पाणी सागरात गेलं. आता नदी हे नाव संपलं, नदी हे नाव संपलं. आता त्याचं नाव काय झालं? फटाफट बोला. सागर. मग ह्याच शरीरानं अखंड भजन केलं का याचं जीव नाव संपलं आणि याचं देव नाव झालं. संपलं. नदी सागराला मिळाली, संपला विषय.